भ्रमणा करण्यासाठी जगतात ज्या पद्धतीने त्यांनी हे कार्य केलं ते दत्त महाराज म्हणतात की मी याच्यासाठीच नेमकं माता त्रिगुणात्मकाचा अंश त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा झाला त्रिलोकी अवतार त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राम म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश्वराचा रस तम सत्व तीनही गुण धारण करून त्रैलोक्यामध्ये वास्तव्य करणारे एकमेव चिरंजीव अशा पद्धतीचा अवतार माझ्या दत्ताचा आहे म्हणून श्रीधर स्वामी म्हणतात की अवतार उदंड होती सवेची विलया जाती ऐसी नव्हे गा दत्त मूर्ती नाश कल्पांती असे राम विजय कल्पांती नाश नाही मिळले या वस्तूचा अक्षय अगोचर आरूप त्या ठिकाणी स्वरूप त्या दत्त महाराजांचा अशा पद्धतीचा आहे पुढे मग चंद्राच्या ठिकाणी गेले आपल्याला कसं आहे महाराज आधीच वेळ पूर्ण झाला आणि दत्ताचं आख्यान असं आहे आता आपल्याला खूप दिवस सांगायचं आहे आज आपला 5वा दिवस आहे 6वा 7वा 2 दिवस राहिलेत आपल्याला खूप काही पाहायचे राहिले पण धावत्या वेगात करायला थोडा आपण स्पर्श करत आहोत ज्याच्या ताकदीवर हे त्रिगुणात्मक प्राप्त झाले त्याचं नाव निर्गुणाचा सगुण झाला भक्ता कारण निज नामाचे संदूक उघडले निर्गुण असणारा सगुणाला आलेला तो आज आपल्या अनुसया मातेच्या वंजुळीमध्ये आहे इथं मूर्ती पाहिली का मूर्ती कोण हळू आपल्याला काय महाराज एक बिमारी आहे आपल्याला सगळ्याला मोठी हातात एवढं मोठं पंचीपाळ घेऊन जायचं एका हातात असा तांब्या घेऊन जायचा तिथं पुढे ठेवायचं फुलानं भद पाणी टाकायचं धरले डोळ्यात गेली काय अक्षता नाकावर गेलं काय कुंकू काही देणं घेणं नाही त्या मूर्तीचं सगळं स्वरूप खराब करून टाकायचं इथं बरं केलं गेट केले सगळी इकडून जाऊ काहीच कळणं झालं मला एक जण म्हणला बापूला बोलून आला बोलवाय गेलो मलाच जाणं होईना ते कळत न झालं पण इकडून जावं ते सवय पडली आपल्याला ठरलं त्याला न्याहाळा त्याचं निरीक्षण करा बारकाईनं काय स्वरूप आहे देव त्याच्यात नाही महाराज त्याच्यात नाही देव पाहणाऱ्याच्या दृष्टीत आहे आणि वास्तव्य करतो कुठं म्हणलं तर अंतःकरणात करतो हो तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जन अरे देव आहे आणि त्या काळामध्ये वावरत असताना अगोदरचा काळ खूप सोपा होता महाराज कदाचित याच्या पुढचा काळ खूप सोपा निघाल कारण की बऱ्यापैकी आता मोठं वस पडायला लागले महाराज व्हायला तयार नाही केले झाले तरी मग आता असे आमच्यासारखे मॉडिफाय फॅशनेबल लोक सगळे आता जैसा देश वैसा भेस म्हणजे आताचा आमचा काळ फार कठीण आहे आता ते खरं ते महाराज लोकांना असं सांगत बसून आम्ही कठीण देतो आम्ही कठीण काही गरज नाही सांगायची कारण तारण्यासाठी पाठीमागं भगवंत असल्यावर चिंता कशाची करायची पण तरीही हा काळ कठीण आहे हो
मागं 2 वर्षाखाली मुंबईच्या एअरपोर्ट वरती गेलो मी आणि फ्लाईट मध्ये बसल्याच्या नंतर ते फ्रान्सचं जोडपं होतं, नवरा बायको दोघं. नवरा बायको दोघं फ्रेंच लोक होते. ते भारतामध्ये PhD करण्यासाठी आले होते कलकत्ता विद्यापीठाला. आणि मग ज्या वेळेला गाडीतून उतरलो, एअरपोर्टवर उतरलो, तर तिथं कसं आहे, सगळे लोक इथून तिथून पुरे फॅशनेबल दिसतात. एअरपोर्टवरच्या लोकांना तर ते सगळे चकचकीत लोक राहणार आहे. तिथं उतरल्याच्या नंतर तिथून निघेपासून ते त्या विमानात बसेपर्यंत सगळे लोक असे उडाले डोळे करून पाहिले माझ्या. कारण की हे नवीनच प्राणी दिसायला, वेगळेच कपडे, वेगळंच आहे. मग परत गाडीत बसल्याच्या नंतर, त्या फ्लाईट मध्ये बसल्याच्या नंतर तिथं बरं झालं, योगायोगाने एका कडेला माझी सीट होती. कोणाच्या आधात नाही, मला खिडकीला होतं. आणि आम्हाला माहित आहे खिडकीची सीट कशी घ्यायची राहते. काही नाही, बसलो. पण त्या बिचाऱ्यांना काय केलं, ते दोघं नवरा बायको जी होती ती इकडून 3 जण बसतात विमानात, इकडून 3 जण बसतात आपल्या एसटीतल्या. आणि एसटीच होते, फक्त हवेत उडणारी एसटी होई, काही नव्हतं दुसरं. आणि मधामध्ये वाट राहते, जा याला चहा पाणी घेता का, बाटल देऊ का, हे देऊ का, ते देऊ का राहते. तर त्या बिचाऱ्या गड्यानं काय केलं, आपण इकडल्या वाटेला बसला, मी तिकडल्या खिडकीला होतो, दोघांच्या मधात त्याची ती भवानी बसली. आणि आधी माया गुणानं बसत नाही. माणसं 3 घंटे का होईना आपलं ते महाराज राहू द्या, कोणी राहू द्या, कीर्तन असो, कथा राहू द्या, त्याला सोम लागले आणि बघतील, पण बोलत नाहीत ते माणसं. ही बाया गुणानं बसत. तिनं आता इकडं तिकडं चुळबुळ करता करता, थोडा मोबाईल बघणं, थोडं पुस्तक वाचणं करता करता मला म्हणली, हो अरे कोण हा तुम्ही? सांगितलं असं असं, वी आर साधू, वी आर द रिलिजियस कंटेंट. आम्ही धार्मिक लोक आहोत, आम्ही साधू मंडळी. हा काय करता तुम्ही, व्हॉट आर यू डुइंग, सध्या तुमचं काय चालू आहे? म्हणलं काही नाही, फिरणं आणि खाणं. काय राहते साधू, काय ते बामन मर गया ना खाके, साधू मर गया खाके, काय राहते? तर त्यावेळेला म्हणली, मग तुमचं आता ते मुद्दाम तिला कुतूहलानं विचारलं की बाबा एवढ्या फ्लाईट मध्ये हे एकच वेगळ्या कपड्याचं दिसायला, बाकीचे सगळे आम्ही एकूण एकाला शोभायसारखे आहोत, विचित्र दिसायला ना. तर तिनं म्हणली, हे तुमचं चालते कसं, नेमकं चालते कसं काय? मी तिला म्हणलं, गुरुकृपेवरती सगळं चालते. गुरुचं नाव घ्यायचं आणि तुमच्या खिशातला आमच्या पदरात कसं येऊन पडेल एवढंच पाहायचं. सगळं चालते म्हणलं व्यवस्थित. आणि व्यवस्थित चालते म्हणल्याच्या नंतर तिनं म्हणली, व्हॉट इज मीन बाय गुरुकृपा? गुरुकृपा म्हणजे काय? आता तिला सांगायचं कोण्या भाषेत प्रश्न पडला, थोडा वेळ विचार केला. आणि मग विचार केल्याच्या नंतर तिला सांगितलं, एक शेप घे म्हणलं, शेप. आणि एक शेप घेतल्याच्या नंतर ते शेप 4 भागात काप म्हणलं. ऍपल 4 pieces, 4 भागात कट करा. आणि कट केल्याच्या नंतर त्याच्या जितक्या बिया निघतात तितक्या जमिनीमध्ये, शेतामध्ये पुरा. त्याला पाणी टाका, त्याला वाढू द्या, व्यवस्थित करा. जितक्या बिया लावल्या होत्या तितके झाडं निघतील. तितक्या झाडांना पुन्हा काही दिवसांनी फळं लागतील. तितक्याही झाडाचे तितकेही फळं तोडायचे, तितकेही फळं सगळ्याचे सगळे त्या ठिकाणी कापायचे कापायचे कापायचे, सगळ्याचे 4-4 भाग करायचे, प्रत्येकाच्या बिया काढायच्या, पुन्हा जमिनीत पेरायच्या. पुन्हा त्या ठिकाणी जितके झाडं होतील तितक्या झाडांचे जितके फळं होतील तितके फळं काढायचे, तितके कापायचे, परत जमिनीत पेरायचे. पुन्हा झाड, पुन्हा फळ, पुन्हा बी, पुन्हा झाड, पुन्हा फळ, पुन्हा बी. हे जे चक्र चालतं ना, त्याला गुरुकृपा म्हणतात. हे जे चक्र चालतं त्याला गुरुकृपा म्हणतात. भावे बिन देवा Bye.
चालतं त्याला गुरुकृपा म्हणतात. जे सुरुवातीला आपण त्या ठिकाणी फळ घेतलं होतं ना, ते मायेच्याही पलीकडं असलेलं निर्गुणापासून सगुणाला आलेलं एकात्मक ईश्वर स्वरूप म्हणजे ते एक फळ. त्यापासून 4 फळं केलेले त्या ठिकाणी त्या परमेश्वरानं मायेसहित ज्या पद्धतीने रजतम सत्वांमध्ये उत्पत्ती करून या जगताच्या 4 फोडी केल्या आणि त्या पद्धतीच्या प्रवृत्तीचे लोक मायेच्या अधीन केले, तर ते ईश्वर त्याच्यापासून पुढचे जे त्या ठिकाणी हे फळं निघाले, बिया निघाल्या, ते त्याचे साधक असणारी संत मंडळी, त्याच्यापासून असंख्य बियाण, हजारो झाडांनी लाखो फळं जे झाले ते तुमच्या आमच्यासारखे पामर जीव, आणि या सगळ्या चक्राला म्हणतात म्हणलं गुरुकृपा. या सगळ्या चक्राला म्हणतात गुरुकृपा. आणि त्या गुरुकृपेवरती आमचं जीवन चांगल्या पद्धतीनं चालतं म्हणून सांगितलं. तेव्हा तिला समजलं की हा याची अशी राहते प्रक्रिया गुरुकृपा. इट इज अ सर्कल, गोल चक्र आहे या परमेश्वराच्या कृपेचं, आणि ते आहे. मग हे सगळं चालताना त्या दत्त महाराजांनी अशा पद्धतीनं सगळीकडे ठरवलं की आपल्याला अशा अशा पद्धतीनं कार्य करायचं. कार्य करत असताना दत्त महाराज जगतातल्या भ्रमंतीसाठी आता निघाले. माता अनुसूया आणि अत्रि महर्षींनी, आता तुम्ही जाताय खरं, एक तर चंद्रही गेला, दुर्वासही गेला, आम्हाला नेमकं आता म्हणजे व्यवस्थित वाटणार नाही म्हणजे असं. तर त्यावेळेला दत्त महाराजांनी सांगितलं, माता ज्या ज्या पद्धतीनं, आता पहिलेच्या काळात महाराज गुरुकुल परंपरा होती, है की नाही? गुरुकुल परंपरा होती. काय गुरुकुल परंपरा होती की बाबा आपलं लेकरू जवळपास 7-8 वर्षाचं झाल्याच्या नंतर, थोडस जाणतं कळतं झाल्याच्या नंतर त्याला गुरुच्या आश्रमामध्ये आध्यात्मिक सामाजिक सगळ्या पद्धतीचं त्याला शिक्षण घेण्यासाठी गुरु महाराजांच्या सानिध्यात ठेवल्या जायचं. त्रेतायुगी रामचंद्र अवतारून वशिष्ठ गुरु केले, हितासाठी शरण गेले ते गुरुवाची मित्र. गुरु महाराजांच्या सानिध्यात गेले, वशिष्ठांकडे त्यांनी आपली त्या ठिकाणी सगळी विद्या ग्रहण केली. कुणी केली? भगवान रामचंद्र. त्यानंतर कृष्णनाथ अवतरले द्वापारी, सांदीपन गुरु केले, गुरुचे नाम उच्चार. भगवान श्रीकृष्ण स्वतः पूर्ण अवतार धारण करून आल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी आपल्या संदीपनीच्या आश्रमामध्ये जाऊन आपलं आयुष्य व्यतीत केलं. बराचसा काळ त्या ठिकाणी गुरुसेवेमध्ये घालवला आणि ज्ञान अर्जित केलं. आता दत्त महाराज म्हणले, माता आता मला तर तुम्हीच गुरु आहे. माता गुरु, पिता गुरु, एक तर हे साधूंचा आश्रम होतं आणि एक तर हे स्वतः त्यांचे आई वडील होते, त्यामुळे तुम्हीच आमचे गुरु आहात. पण तरीही साधकाने बाबा तुम्ही मनाला असा वियोग वाटू देऊ नका. वियोग का वाटू देऊ नका? बोला दत्तात्रेय महाराज की जय. अनुसूया मातेने सांगितलं की मनाला वियोग वाटू देऊ नका, कारण महाराज आपल्यापाशी आपल्या सगळ्या गोष्टी सांगायच्या असतात. हो, जगामध्ये पुन्हा प्रत्येक गोष्ट सांगायची नसते, कारण की ते काय म्हणतात, लोक त्याचा फायदा घेण्याची शक्यता असते. हम झूठों के बीच अपने जख्म खोल बैठे, हम झूठों के बीच सच बोल बैठे, हम झूठों के बीच सच बोल बैठे. वो नमक का शहर था और हम सच का जख्म खोल बैठे. हम झूठों के बीच सच बोल बैठे, वो नमक का शहर था, हम हर जख्म खोल बैठे. आमच्या आता ज्या पद्धतीनं आहो आयुष्यभर त्याच पद्धतीनं राहू, पण आम्हाला या जगाचं ज्ञान घ्यायचंय, जगाचं ज्ञान घ्यायचंय. आणि जगाचं ज्ञान घ्यायचं असल्या कारणानं जगतात ज्या ज्या ठिकाणी आम्ही जाऊ ते तीर्थ आमची वाट पाहत आहेत. ते तीर्थ आमची वाट पाहत आहेत की या दत्त कधी येतील आणि आमचा उद्धार कधी करतील. ते साधू आमची वाट पाहत
आहेत की दत्त कधी येतील आणि आमचा उद्धार कधी करतील. जगाच्या कल्याण
एकटं सांगायला ठेवा आणि एकटंच ऐकायला ठेवा, काय बदलत आहे बाकीची? घेतला मी श्वास जेव्हा कंठ होता कापले, घेतला मी श्वास जेव्हा कंठ होता कापलेला, पोळलेला प्राण माझा बोलण्याआधीच गेला, जीवनाची प्रेतयात्रा थांबली जेव्हा स्मशानी, घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसाने. आपलेच राहतात स्मशानात घेऊन जाणारे, खांदा काढून घेतात, सरणावर ठेवतात, काम संपत. पण भक्तीमध्ये आल्याच्या नंतर एक अनुभूती येते महाराज, परमार्थात आल्याच्या नंतर. हो, घेतला मी श्वास आता कंठ नाही कापलेला, शांत झाला प्राण माझा तुम्हा सवे बोलण्या आला, जीवनाची शोभा यात्रा निघाली शिव विचारांनी, दत्त विचारांनी, देव विचारांनी. जीवनाची शोभायात्रा निघाली दत्त विचारांनी, जोडला खांद्यास खांदा ओळखीच्या माणसांनी. एकमेकांसोबत आपण ज्या पद्धतीनं समरस झालो त्या पद्धतीनं त्या ठिकाणी आम्हाला तसंच भक्तीत समरस होत परमार्थ साधायचा आहे की नाही. आता कसं आहे, भगवान परमात्म्याच्या ह्या अनन्य साधारण लीला आपल्याला त्या ठिकाणी श्रवण करत असताना महाराज म्हणतात की बाबा चित्तच त्या पद्धतीचं असावं लागतं, आणि ज्यांचं चित्त असतं त्यांनाच ते ऐकायलाही मिळतं. हो, ऐकाय सर्वांना मिळत नाही महाराज. तुम्हाला जर वाटत असेल आम्ही ऐकायलो तर तुमचं ऐकणं हे अशाश्वत आहे. मंडपाच्या बाहेर गेलं की अर्ध्याच्या वर विसरून जातं, ते पार रोड पर्यंत जाऊस तर 75% विसरून जातं, घरी जाऊस तर 90% विसरून जातं, आणि घरचं एखादं काम हातात पडलं की 99% विसरून जातं, 1% ध्यानात राहतं. 3 घंटे महाराज बोलला तसं तुम्हाला 3 घंटे जर घरात विचारलं तर सांगता येत नाही.
मग काय म्हणला होता महाराज, कुठं की या महाराजाला भेटलो होतो म्हणला, कुठं की अर्जुन भेटला होता, हा अर्जुन भेटला होता. मग काय आणखी महाराज कुठे की विमानात बसलो होतो म्हणला, माझ्या महाराजाकडले पैसे आहे विमानात बसला. हे मात्र कळते पटकन, दृष्टांत दिलेले हे कळते, पण काय सांगितलं होतं ते लक्षात राहतं. आणि म्हणून चित्त हे कायम स्थिर असलं पाहिजे माणसाचं. स्थिर चित्तासाठी मन जर इकडे तिकडे भटकत असेल तर म्हणून मधात हे भजनं राहतात. साथ याच्यासाठी असते की ते कुठेही फिरलं तरी वापस इकडे धरून आणता आलं पाहिजे. दत्त महाराजांचा आणि अर्जुनाचा आपण उल्लेख केला, सहस्त्रबाहू कार्तवीर्य सहस्त्र अर्जुन. त्यानंतर एक प्रसंग येतो महत्वाचा. महाराज ययाती राजांचे पुत्र यदुराजा, ययातींचा पुत्र यदुराजा हा असाच त्या कार्तवीर्य अर्जुनासारखा चक्रवर्ती सम्राट होता. हो, चक्रवर्ती सम्राट असणारे यदुराजांना जंगलात निघून गेला. आणि जंगलात निघून जाऊन त्यानं काय कल्पना केली नव्हती आपल्याला संसारच सोडायचा, पण त्याच्या घरातली जी मुलं होती, बाळा होती, सगळा जो प्रपंच होता तो चांगल्या पद्धतीने होता आणि त्याचे लेकरं त्या ठिकाणी संसार सांभाळायसारखे होते, सगळं सांभाळायसारखे होते. निघून गेला जंगलात. आणि जंगलात जात असताना तो त्या ठिकाणी आपल्या अंगावरची वेशभूषा दागदागिने काढून टाकतो आणि जात असताना त्या जंगलात गेला. तिथं त्याला एक बाबा दिसला. बाबा अंगाला भस्म लावून होता, त्रिपुटाचा अशा पद्धतीचे आपले त्रिपुंड त्या ठिकाणी भस्माचे धारण केलेला बाबा त्या ठिकाणी त्या जंगलात बसलेला होता. नेमका यदुराजा त्या ठिकाणावरती गेला. आपल्याला इथे या ठिकाणी आज त्या दत्त महाराजांचं स्मरण करायचं, जे की अवधूत वेश धारण करून त्या जंगलामध्ये बसले. एकदा दत्त महाराजांचं भजन करू आणि त्यानंतर आपल्या पुढच्या प्रसंगाला वळू. काय म्हणतात, कुठं चाललास? त्यांनी सांगितलं काही नको, आता हे संसार नको, हे प्रपंच नको, हे राजपाट नको, हे मोठेपणा नको, हे काहीच नको. म्हणले मला मी आता उभागलो, अनुताप प्राप्त झाला, मी हे सगळं सोडून द्यायलो. आणि आपल्या अंगावरचे सगळे दाग दागिने काढून टाकत होते. पायातली वाहनं, अंगावरचे राजवस्त्र हे सगळं चालू होतं. त्या वेळेला दत्त महाराज म्हणले, अरे वेड्या, अंगावरचे दागिने काढल्यानं काय होते, अंगावरचे कपडे काढल्यानं काय होते, कोणता ना कोणता कपडा हा तर शरीराला झाकावाच लागतो, पण अंगाच्या मध्ये जो काम, क्रोध, मद, मत्सराची जी व्याप्ती आहे ते अंगातले भूषण काढलं असतं. म्हणले तुला अनुताप प्राप्त झाला ना, तर अंगावरचे ते काढले का तू? अंगाच्या मधात जे शरीरात अंतःकरणात आहेत हे काम करत असतील, ईर्षा असेल, कल्पना, आशा, मनशा, तृष्णा, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या काढल्या का तू?
त्या वेळेला यदुराजा दुरून उठून त्या ठिकाणी दत्त महाराजांच्या जवळ गेले, आपल्या डोक्यावरचं मुकुट काढलं, दत्त महाराजांच्या चरणावरती ठेवलं आणि हात जोडून बसून खाली प्रार्थना करतात, देवा मग अंतःकरणातल्या ह्या गोष्टी काढण्यासाठी काय लागतं, कृपा करून मला एकदा तेवढं सांगू द्या, कृपा करून मला एकदा तेवढं सांगू द्या. दत्त महाराजांच्या चरणावरती मुकुट ठेवून, हे घ्या म्हणजे माझं सर्वस्व अर्पण करतोय तुमच्या चरणावरती देवा, मला आता याच्या पुढे काहीही नको, फक्त मग हे अंतःकरणातली दृष्टी किंवा अंतःकरणाची ही दिव्य दृष्टी कशा पद्धतीने प्राप्त केली जाते आणि कुठल्या मार्गाने त्या ठिकाणी यत्नमुक्त व्हायचं असतं, फक्त इतकंच ज्ञान मला तुम्ही द्या. आणि म्हणून त्या ठिकाणी दत्त महाराजांना नतमस्तक झाले. त्यावर दत्त महाराज म्हणजे वेड्या, हे जर सगळं करायचं असेल तर मनुष्यानं जीवनामध्ये गुरु करावा लागतो, मनुष्यानं जीवनामध्ये गुरु करावा लागतो. आणि गुरु कसा, गुरु करावा ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी घेता. गुरु करावा ऐसा कोण, जो दावीला निर्गुण खून, निर्गुणाची खून जो जाणवून देईल. निर्गुण कळल्याशिवाय अंतःकरणातले गुण कसे जातील. रज तम सत्वांपासून मुक्ती व्हायची असेल तर अगोदर ज्याच्याकडे हे नाही त्याच्याकडे जावं लागतं. आणि गत्यंतर नाही हे दत्त महाराजांनी सांगितलं. सांगितल्याच्या नंतर हा म्हणला यदुराजा, देवा मग गुरु केल्याशिवाय सद्गुरु केल्याशिवाय जीवनामध्ये उपाय नाही. ठीक आहे तुम्ही म्हणता तसं ठीक आहे, पण माणसं प्रश्न करतात, इतकं ज्ञान सांगायला म्हणजे जना सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण. देवा तुम्ही गुरु केला का म्हणून विचारला प्रतिप्रश्न. आणि साधकाचं काम आहे, मनात प्रश्न जर उत्पन्न झाला तर आपल्या गुरूंपाशी सद्गुरूंपाशी हे विचारलंच पाहिजे, मनात शंका ठेवू नये कधी माणूस. हो, कारण संत हे मुक्त गंगा आहेत आणि आपल्या अंतःकरणातला सगळा मळ हा गंगामध्ये त्या ठिकाणी टाकून दिला जातो. त्या यदुराजानं विचारलं, बापू गुरु केला तर ठीक आहे, सद्गुरु केला तर ठीक आहे, आणि गुरु आणि सद्गुरु मध्ये थोडासा माझ्या मतीला जो पडतो तो थोडासा फरक सांगण्याचा प्रयत्न करेल. गुरु जन्म झाला मायबाप गुरु, जन्म झाला मायबाप गुरु. आपल्या अगोदर आपल्या अगोदर जन्मलेला आपला मोठा भाऊ गुरु. त्याच्यानंतर शाळेत गेलो आपण, शाळेतले एक मास्तर गुरु. त्याच्यानंतर आपण कॉलेजला गेलो, कॉलेज मधले लेक्चर गुरु. त्याच्यानंतर आपण समाजात वावरताना लग्न झालं, लग्न झाल्यावर बायको गुरुच का. लग्न झाल्याच्या नंतर समाज आपला गुरु. अरे आजपर्यंत मी रस्त्याने एकटा फिरत होतो, कोणीकडे येणं वाकडं वागलं तरी माझं काही वाकडं होत गेलं नाही, कोणी काही नाव मोठं ठेवत गेलं नाही. पण आज मला कुणीतरी विचारणारा, जिच्या संग माझी गाठ बांधल्या गेली, तिला मला कधीतरी नावं ठेवू शकते. कुठं रस्त्यानं भटकायला की येणं भटकल्यासारखं आलं नाही घराकडे, कुठं गेलं की काय करते की शोक आमचं कुठं आहे की, आमची सवारी कुठं आहे की, आमचे मालक